या साईडला रोरोसाठी गाड्या जात आहेत आणि मी चाललो इकडे पार्किंगमध्ये. थोडं इकडे फिरूया. साहेब यायला भरपूर उशीर आहे, तर थोडं इकडे फेरफटाका मारूया. ऊन लागायला सुरुवात होईल थोड्या टायमाला, अजून तरी नाही लागत आहे. इथे आज आहे रविवार, त्याच्यामुळं प्रायव्हेट गाड्या, बसेस, बोटिंगच्या बसेस त्यांची रेलचेल चालू असते. त्याच्यामुळं गाडी शक्यतो पार्किंगमध्येच लावायची असते. इथं भरपूर जागा आहे, हा मोठा स्पेस आहे पार्किंग या साईडला. पण इकडं ऊन असतं, पण तिथे जर जागा मला मिळाली तर मी तिथेच लावतो. नाही मिळाली तर इथे वेट करायचं. भरपूर लोक बोलतात अलिबागला मजा आहे, पण आम्ही इथं राहतो तर आम्हाला काय एवढं अप्रूप वाटत नाही. 2 आंबे काढलेत मी करमटसाठी. बासे थोडे पुरेसे आहेत. नंतर येणार होतो मी, पण आता बोललो फटाफट लेबर यायच्या अगोदर काढूया, कारण मी काढले तर ते पण काढायला बघतील. त्याच्यासाठी मी आत्ताच घेऊन जातो. त्याचं बनवणार आहे करमट. तुम्ही कसं बनवतं करमट नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमच्याकडे काय म्हणतात, तिखट मिरची आणि मीठ टाकून बनवली त्याला. आम्ही करमट बनवतो, तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा. चला ह्याला बनवूया आपण. आणि दुपारी खायचं आहे मला हे, आता नाही, दुपारी खाणार आहे. आता चहा नाश्त्याचा वेळ आहे. दुपारीचं बनवणार आहे मी व्यवस्थित कटिंग वगैरे करून. आता सध्या जाऊन ठेवून देऊ आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. पेंडिंग भरपूर कामं पडलेली आहेत. आणि वातावरणात गारवा आहे, थोड्या वेळानं तडका पडेल. आज माणसं येणार आहे. 2 दिवस माणसांनी दांडी मारले कामाला सेंटरिंगची, तर आज ते येणार आहे. काही करून 2 दिवसामध्ये काम संपवायचं आहे. मग पुढे. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. परत एकदा सुरुवात करूया एक नवीन व्हिडिओ. गावी जायचे दिवस जवळ आले आहेत, म्हणजे जवळ 5-6 दिवस राहिलेत गावी जायला. आणि आज माझे बॉस येणार आहेत मुंबईवरून, तर मी चाललो आहे त्यांना पिकअप करायला मांडवा जेटी अलिबागमध्ये. तर हा माझा आता गावी जायचा शेवटचा व्हिडिओ आहे इकडे अलिबागचा. याच्यानंतर सर्व व्हिडिओ हे गावचे असणार आहेत, कोकणातले असणार आहेत. एखादा व्हिडिओ आला तर येईल, पण हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ हा माझा शेवटचा आहे. कारण आज बॉस आले, मग डायरेक्ट ते महिनाभर येणार नाहीत इकडे अलिबागमध्ये. ते डायरेक्ट मी गावावरून आल्याच्या नंतर येणार. माझा जवळजवळ 1 महिना गावी मुक्काम असतो, तर 1 महिना ते इकडे येत नाहीत. आणि फार्म हाऊसवर दुसरं कोण नसतं इकडे, त्याच्यासाठी त्यांची सेवा करायला इथं कोण नाही, त्याच्यासाठी ते तेव्हाच येणार. कारण आमचा जॉबच तसा आहे फार्म हाऊसवरती. तर आता मी चाललो आहे अलिबाग मांडवा जेटीला. तिथून त्यांना पिकअप करणार आणि येणार आहे घरी. आणि दिवसभराचा आमचा सफर चालू होणार आहे ड्रायव्हिंगचा. त्याच्यानंतर ते उद्या रविवारी मुंबईला परत जातील. नंतर माझी सुटका होईल या जॉबमधून. आणि नंतर मला गावी जायची, खरेदी पण करायची अलिबागला, तर तो पण व्हिडिओ याचमध्ये असणार आहेत. कारण ते गेल्याच्या नंतर अलिबागमध्ये मी, कुणाल, अंकिता जे गावच्यासाठी काय वस्तू आमच्या लागणार आहेत त्या आम्ही खरेदी करतो. म्हणजे गावाला जाऊन परत दुकानावर जा, लांब जा गाडीतून, त्यापेक्षा आपली गाडी आहे त्या गाडीमधूनच आपण सर्व सामान इथून, मसाला वगैरे सर्व आम्ही इथून, मसाल्यापासून कांदा, बटाटा आणि जी भाजी वगैरे सर्व आहे ती पण आम्ही थोडी इकडून नेतो. ज्या वस्तू 5-6 दिवस पुरणाऱ्या आहेत अशा नेतो. नंतर आम्ही गावावरून सर्व घेतो. कारण गेल्याच्या नंतर 1-2 दिवस आमच्या घरामध्ये सफाईसाठीच जातात, त्यासाठी दुकानावर जाऊन आणायला शक्य नसतं ते. आणि जातो मी त्या टायमाला 2 दिवसांनी गावची पूजा वगैरे असते, सर्व कार्यक्रम असतात आणि कोणाचं लग्न वगैरे आहे माझ्या बाजूला, त्याच्यामुळे सर्व आमचा टाईम त्याच्यामध्ये जातो. फक्त घराची सफाई करायला 2 दिवस आम्हाला पुरेसे असतात. आणि घरातलं जे सामान आम्ही अडगळून ठेवलेलं असतं तर ते आम्हाला परत जागच्या जागी सर्व लावायला लागतं, कपड्यांपासून भांड्यांपर्यंत ते जेवणाच्या वस्तूपर्यंत. गेट ऑफ इंडियावरून स्पीडबोट 15 ते 20 मिनिटामध्ये इकडे मांडवा जेटीला पोचते.
आणि मला 20 मिनटं लागतात माझ्या घरातून मांडवा जेटीपर्यंत यायला. त्याच्यामुळे फटाफट यावं लागतं. रस्त्यामध्ये ट्रॉफिक लागलं किंवा काय प्रॉब्लेम असतो, पुढे आपल्या टँकर आला किंवा काय आलं तर आपल्याला उशीर होतो. त्याच्या भाजी वगैरे घ्यायची असते, मग 15 ते 20 मिनटं मला लवकर घरातून निघायला लागतं. तर आता मी 1 किंवा 2 मिनटामध्ये पोचणार आहे मांडवा जेटीवर. माझा कॉन्टॅक्ट असतं स्पीड बोटवाल्याबरोबर. तो मला सांगतो की साहेब निघालेत की नाही निघालेत. माझा हात दुखायला लागला एक साईडला पकडून राहतो. तो मला सांगतो की साहेब निघालेत, आम्ही निघालो गेट ऑफ इंडियावरून, मग 20 मिनटात ते इकडे पोचत आहेत. तर त्या हिशोबाने मी घरातून निघतो. आणि आपण जर लवकर आलो तर थांबायचं आहे तिथे वेट करत, कारण त्यांना जरी उतरले तरी 5 ते 7 मिनटं त्यांना चालत यावं लागतं जेटीवरून. मांडवा जेटीवरचा सुंदर असा रोड आहे बघा. सकाळची निरव शांतता आहे, एकदम गारेगार बाहेर आहे. आणि 1-2 तासामध्ये बघा गरमी चालू होईल 10 वाजता. आता गारेगार आहे, तर सुंदर असं वातावरण आहे सकाळी. छोटा पप्पी आहे कुत्रा वाचला. पोलिनबाई चालली आहे सुकी मच्छी घेऊन. साहेब अजून आमचे आलेले आहेत. स्पीड बोटवाल्याचा फोन आला नाही म्हणजे अजून ते पोचले नाही तिकडे. चला हे कामाने आणि आपण गाडी लावूया पार्किंगमध्ये. कुठे भेटते का बघूया पार्किंग जवळ. अशी मोठी पार्किंग इथे आहे, पण जवळच गाडी उभी करायला बरं असतं. या साईडला रोरोसाठी गाड्या जात आहेत आणि मी चाललो इकडे पार्किंगमध्ये. थोडं इकडे फिरूया. साहेब यायला भरपूर उशीर आहे, तर थोडं इकडे फेरफटाका मारूया. ऊन लागायला सुरुवात होईल थोड्या टायमाला, अजून तरी नाही लागत आहे. इथे आज आहे रविवार, त्याच्यामुळं प्रायव्हेट गाड्या बसेस मोठींच्या बसेस त्यांची रेलचेल चालू असते. त्याच्यामुळं गाडी शक्यतो पार्किंगमध्येच लावायची असते. इथं भरपूर जागा आहे, हा मोठा स्पेस आहे पार्किंग या साईडला. पण इकडं ऊन असतं, पण तिथे जर जागा मला मिळाली तर मी तिथेच लावतो. नाही मिळाली तर इथे वेट करायचं. भरपूर लोक बोलतात की अलिबागला मजा आहे, पण आम्ही इथे राहतो तर आम्हाला काय एवढं अप्रूप वाटत नाही. बघा ते बस लागते पार्किंग अजिंताची, आणि नारळांची झाडं वगैरे जबरदस्त आहे बघा. सुंदर असा नजारा आहे सकाळचा. मला वाटतं भरती चालू आहे. परत आता वाजले आहेत 12:30. 12:30 वाजता परत रोरो आले आणि तिथून परत गेस्टना मला पिकअप करायचे आहे. रोरोची भरपूर गर्दी रस्त्याला असते, त्याच्यामुळे जोरात जाता येत नाही. एकदम सावकाश. रोडवाले काय करतात, मुंबईच्या गाड्या असतात तर पिंजऱ्यातून कुत्र्याला सोडल्यावर कसं सुसाट धावतो, त्याप्रमाणे रोरो आली की गाड्या बाहेर निघाल्या की बेफान धावतात, बघत नाहीत काय होईल नाही काय नाही, ते धनाधन. तर त्यांना सांभाळून आपल्याला जावं लागतं. तर फायनली आता मी दुसऱ्या राऊंडसाठी आलेलो आहे मांडवा जेटीला. तिथून गेस्टनं आता मला घ्यायचं आहे परत, आणि परत लंच केल्याच्या नंतर त्यांना परत मांडवा जेटीवरती 3 वाजता सोडायचं आहे. त्यांची रोरो आहे, त्या रोरोने ते परत मुंबईला जाणार आहेत गेस्ट. तर अशी बॉस लोक आले की आमची धावपळ असते. पाणी खाली गेलेले आहे बऱ्यापैकी समुद्राचं. तर आज आहे संडे. काल जे लोक इथे टुरिस्ट आले होते, काल जे टुरिस्ट आले होते
ते आज रिटर्न संध्याकाळी रविवारी जातात. काही लोक सोमवारी जातात, काही लोक बाहेरून जातात, काही लोक रोरोने जातात आणि काही लोक फेरी बोटने जातात. तर सकाळी मी इथे थांबलो, मला जागा होती. आता माझ्याकडे जागा नाही आहे, तर इथे इलेक्ट्रिक चार्जर आहे इथे, तर तिथे मी गाडी लावणार आहे. रोरोची गर्दी बघा जबरदस्त आहे. ही सर्व लोक रोरोला जाणार आहेत. टाइमपाससाठी मी FM लावतो, कारण बोर व्हायला होतं. वाट बघून जे गेस्ट आहेत ते आता मला कॉल करतील की ते कुठे आहेत ते, आणि त्यांना घेऊन जायचं आहे. रोरोची गर्दी आहे बघा जबरदस्त. हे बघा या साईडला लाईन लागली आहे. येणारे पण आणि जाणारे पण येतात. एक गाडी जर रॉंग साईडने घुसली तर किचड होणार, म्हणजे गर्दी जाम होणार, ट्रॉफिक होणार. हे बघा हे काही गाड्या पार्किंगमध्ये जात आहेत. या ज्या बाहेर आहे बघा इथे काही पार्किंगमध्ये जात आहेत. जे येणारे पण रोरो जाण्याला पार्किंगमध्ये जातं, कारण गेस्ट आले नसले तर. बघा आता ही साईडला रोरो गेले आणि या साईडला फेरी बोटच्या बस लागल्या, ही अजेंडाची बस लागली. मी गाडीतून उतरलो नाही आहे. बाहेर जबरदस्त गरमी आहे. हा इलेक्ट्रिक चार्जर आहे. ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांचे चार्जर आहे बघा इथे. तिकडे या साईडला जेटी आहे, म्हणजे फिरायला पार्किंग या साईडला आहे. पार्किंग या साईडला खूप मोठे आहे. आणि रोरोतून मंडळी आलेली आहे बघा इथे पुढे. तर आता मी कॉल करतो त्यांना कुठे आहेत तर. चला मंडळी, सकाळचे वाजले 7:30 आणि मी आता बॉसला स्पीडबोटमध्ये सोडून आलो आहे. लवकर निघून गेले. घरातून आम्ही 6:45 निघालो, त्यांना सोडलं स्पीडबोटवरती आणि आता चाललो आहे मी घरी. आता आमची फुल गावची तयारी आहे. बॉसच्या घरामध्ये सर्व नीटनेटकेपणे ठेवायचं आहे ह्या 4-5 दिवसात, आणि नंतर आपण निघायचं आहे गावी. तर चला घरी निघूया. चहा नाश्ता करून मला जायचं अलिबाग सिटीमध्ये. अलिबाग सिटीमध्ये रायगड बाजारात जाऊन सर्व गावची खरेदी करायची आहे. चला प्रॉपर्टीमध्ये कंस्ट्रक्शनचे काम पण चालू आहे आणि बंगलोमध्ये पण थोडेसे रिपेअरिंग चालू आहे. त्याच्यामुळे सामान सर्व आम्हाला नीट अडगळवून जायचं आहे. तर 1-2 दिवस आम्हाला ते त्याच्यामध्ये जाणार आहेत. त्याच्यानंतर आपली घरची कामं, सर्व सामान वगैरे जे गावी न्यायचं आहे, कारण आपण महिनाभर राहणार, म्हणजे सर्व व्यवस्थित आपल्याला सामान घ्यायचं आहे, गाडीमध्ये टाकायचं आहे. आणि मेन म्हणजे सर्व घरी लागणाऱ्या वस्तू जेवणाच्या त्या आता खरेदीला आम्ही जाणार आहे अलिबागमध्ये. मी, अंकिता आणि कुणाला पण आम्ही घेऊन जाणार आहे. कारण कुणाल पहिला का असतो आता सध्या, कारण त्याला गाडी शिकायची असते. गाडी शिकला येतो, फक्त त्याला लायसन वगैरे काढायचं आहे. पण अलिबाग सिटीमध्ये ट्रॉफिकमध्ये मी त्याला नेतो, की त्याला दाखवलं की गाडी कशी ट्रॉफिकमध्ये चालवतात, आणि तसे त्याला प्रॅक्टिस पण होईल. बॉसला सोडून मी आता आलो घरी आणि चाललो आहे मी एका ठिकाणी. आमच्या इथे तलावाचं काम चालू आहे, कधी संपेल माहिती नाही आपल्याला. तर मी बरेच दिवस करबट म्हणतात, आंब्याचं करबट गावठी भाषेमध्ये. तर कोकणामध्ये सुरुवातीला आंबे आहेत ना, ते काढतो आम्ही, आणि मला तोंडाला पण पाणी सुटलं. ते काढायची, त्याची फोडं करायची, त्याच्यात मीठ आणि तिखट टाकायचं आणि त्याचा करबट बनवायचा. नक्की तुम्ही सांगा मला तुमच्याकडे त्याला काय म्हणतात. आंब्याच्या फोडामध्ये चटणी आणि मीठ टाकून खातात त्याला. तर ते आम्ही एकदा बनवून खाल्लं, पण ते आंबट आंब्याचं आहे. आणि मी आता जातो आहे काढायला, ते गोड आंबे आहेत. तर गोड आंब्याच्या फोडामध्ये मीठ आणि चटणी टाकून, म्हणजे तिखट टाकून कसे आंबे लागतात, करबट कसे लागतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला काढूया. आता मी आलो आहे, तुम्ही माझ्या बाजूला, माझ्या मागे तुम्ही बघू शकता. हा आंबा आहे, गोड आंबा आहे. गोड आंबा म्हणजे असं आहे, त्याचे आंबेच गोड आहेत.
याचा आंबा कमीत कमी जर मोठा फुल साईजमध्ये झाला ना तर अर्धा किलोच्या आसपास बसतो. मोठा असतो तोतापुरी टाईपमध्ये. तर याची आता साईज ना यावर्षी घटली आहे. अजून छोटे आहेत, तुम्ही दाखवू शकते बघा. छोटे आहेत, वरती थोडे मोठे आहेत, पण याची साईज घटली. हा बघा, एक काढतो आधी, एक दोन काढूया बस झाले. बघा 2 आंबे काढतो. हा एक काढला आहे. करंबट कोणाकोणाला खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही सांगा. फायनली 2 आंबे काढलेत मी, आणि 2 आंबे घेऊन चाललो मी घरी करंबट बनवायला. 2 आंबे काढलेत मी करंबटसाठी. बासे थोडे पुरेसे आहेत. नंतर येणार होतो मी, पण आता बोललो फटाफट लेबर यायच्या अगोदर काढूया, कारण मी काढले तर ते पण काढायला बघतील. त्याच्यासाठी मी आत्ताच घेऊन जातो. त्याचं बनवणार आहे करंबट. तुम्ही कसं बनवतं करंबट नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमच्याकडे काय म्हणतात, तिखट मिरची आणि मीठ टाकून बनवली त्याला. आम्ही करंबट बनवतो, तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा. चला ह्याला बनवूया आपण. आणि दुपारी खायचं आहे मला हे, आता नाही, दुपारी खाणार आहे. आता चहा नाश्त्याचा वेळ आहे. दुपारीचं बनवणार आहे मी व्यवस्थित कटिंग वगैरे करून. आता सध्या जाऊन ठेवून देऊ आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. पेंडिंग भरपूर कामं पडलेली आहेत. आणि वातावरणात गारवा आहे, थोड्या वेळानं तडका पडेल. आज माणसं येणार आहे. 2 दिवस माणसांनी दांडी मारली कामाला सेंटरिंगची, तर आज ते येणार आहे. काही करून 2 दिवसामध्ये काम संपवायचं आहे. मग पुढे आंब्याशी चांगले सोलून घ्यायचे आणि त्याचे चांगल्या बारीक फोडी करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि मिर्च पावडर टाकायची आणि सर्व मिक्स करून एका ताटामध्ये ठेवून द्यायचे थोड्या वेळ. खूप मस्त होतं तयार. टाका बस ना. मिक्स कर. काय झालं ना.